स्वागत आहे आपल्या एक नवीन व्लॉग मध्ये. कसे आहात तुम्ही सर्वजण? कालच्याला आपण कपरीचे ठेवायला गेलतो आणि मी व्लॉग पण बनवलेला कालच्या, नाही कारण की कालच्याला मला सुट्टी होती आणि मग मी कालच्याला पण व्लॉग बनवला होता. मी कालच्याला कपरीचे ठेवायला गेलो, त्याच्यानंतर मग आपण म्हणजे मी आपल्या शॉपवरती गेलो 12 आपलं जे शॉप आहे. म्हणजे ते शॉप कशाचं आहे माहिती का? सेतू कार्यालय मदनेश्वर डिजिटल सेवा केंद्र, ते आपलंच दुकान आहे, म्हणजे आपणच उघडलेलं आहे. आणि जर तुम्ही अहिल्यानगरमधून बघत असाल तर नक्की आपल्या मदनेश्वर डिजिटल सेवा केंद्राला भेट द्या आवर्जून, नाही का. आणि तिथं आपलं जे कागदपत्राचं काम होतं, समज फॉर्मी भरायचं नाही का, तर नक्की मदनेश्वर डिजिटल सेवा केंद्राला भेट द्या. आणि बाकी चला, आता मला आहे ना कालच्या बॉक्स एडिटिंग करायची राहिलेली, तर मी आता एडिटिंग करून घेतो. बाकी आपले सिया आणि रियासोबत मी आत्ताच खेळलो आणि त्याच्यानंतर ब्लॉग स्टार्ट केला, नाही का. कारण आता सिया म्हणजे जे रिया आहे ना ती लय शांत आहे आणि जी सिया लय खेळते आपल्यासोबत, नाही का. आपलं तुम्हाला जे असं मागचं ब्लॉग जर बघितलं तर रियाचे तुम्हाला कोण येतं तुम्हाला नक्की कळलं, नाही का. ते माझीचे पिल्ले येतं. आणि शुक्रवारी एक मॅटर झालं होतं, तुम्हाला मी दाखवलं हे मॅटर काय झालं नाही का. होती ना, तिचं हँडल तुटलं होतं, म्हणजे हे नव्हतं तुटलं, हे परत तुटलं. मी जुगाड करून हे लाकडाचं केलं होतं तात्पुरतं, नाही का. चला ते का नाही बघा, ट्राय म्हणजे प्रयोग केला होता एक नाही का. जे आपलं लोखंडाचं हँडल होतं ते तुटलं होतं आणि तुटलं का शुक्रवारी म्हणलं आता काय करायचं. आणि मग मी ते लाकडाने मग नाही म्हणून केलं होतं बरं का. नाही तुम्ही म्हणता ठेवायचं नाही, तसं ठेवायचं आपल्याला ते. मग आपण एक प्रयोग करीत होतो म्हणून मी ते लाकूड लावलं होतं बरं का. आणि ते काय विषय झाला माहिती का, ते माझ्याकडून तुटलं ते लोखंडाचं हँडल. आणि तुटलं का मी बरं झालं मी ते टेकडावरती होतो आणि ते टेकडावरून असं बरं झालं. मी मागं नाही तर मी शाळेत घेऊन जर गेलो असतो ना शाळेत, तर नाही तर मॅटर झालं असं, नाही का. त्यापेक्षा म्हणलं बरं झालं इथंच तुटलं, जे होत आहे वॉचचे केले होत आहे, नाही का. तर मग आत्ता बाबांचे आणून राहिलेत नवीन हँडल सायकलीसाठी आणि तिने घेतलेलं पण आहे वाटतं मोठी. आणि ते नाही का आपल्याला परत इन्स्टॉल करायचं ही 2 नवीन हँडल. त्यानंतर त्याच्यामध्ये ब्रेक पण टाकायचे. तात्पुरतं मी उगं जुगाड केलं तर म्हणून मी तुम्हाला दिसू राहिले जसे विचित्र. म्हणजे जुना तुटलेला हँडल होता ना, मी तो पण दाखवेन तुम्हाला. ते बाबामध्ये न्यायला मापासाठी, नाही का. परत दुसरं काही नाही व्हायला म्हणून. नाहीतर बाकी मी लाकडाचं केलं नाही, तुम्ही म्हणता काही केलं नाही. तुम्हाला तुटलेले हँडल पण दाखवेन मी, नवीन आलेलं हँडल पण दाखवून, नाही का. आणि आता आपल्याला हे ब्रेक इन्स्टॉल करायचे त्या नवीन हँडलमध्ये. ते हँडल आल्यावरती अजून नाही आलेला बाबा ते येते ना. आणि हे पण हँडल इन्स्टॉल करायचं आहे आपल्याला त्याच्यात. मग त्याच्यानंतर बघू आपल्या सायलीचं लुक कसं येतं, नाही का. बाकी 8 दिवस एक तर आपली जुनी सायकल आहे, जुनी पुराणी. आता कशी होईल काय माहिती. म्हणजे हँडलला जर लुक भारी आहे, नाही का. जाऊन द्या तुटलं आता ते जुना हँडल पण चांगला होता, त्याला पण काही हरकत नव्हती. आता बघू हे हँडल कसा आणलाय बाबांनी. आपल्या सिया आणि रिया भाऊ कसे बसलेत पोत्यावरती. त्यांना पोतं लय आवडतं, त्यांचं फेवरेट पोतं आहे, नाही का. आणि ते ह्याच पोत्यावर येऊन झोपत येत मस्तपैकी. कधी माझ्या अंगावर येऊन झोपत येत नाही तर कधी पोत्यावरती कुठं झोपत येत. सिया जाऊन झोपलेत, त्यांना झोपू द्या. आता सिया कवर एक अंग टाकून झोपलेत. ही ते हिलाय चाप रे ये ढोलं सी ढोलं ही आहे. आपली माऊ बिचारी नुसती खळू राहिली त्यांना. आता ते काय माहिती मांजरीचं, ते एकदा पिल्लं मोठे झाले का मग ती मांजर लय खडूसवाणी करते आपल्या पिल्लाला. असं मांजरींचं वैशिष्ट्य आहे, नाही का. आणि मित्रांनो याच्या आधी पण आपल्याकडे एक मांजर होती, ती कुठं गेली काय नो. आणि ती आपल्या घराच्या शेजारी आसपास कुठेतरी हिंडत होती आणि ती कुठेतरी गेली. आणि ती आपल्या शहादानं जवळजवळ एक 5-6 महिने झाले, नाही का. नाही ती पण चांगली मांजर होती, मोठी मांजर होती, नाही का. म्हणजे इचंच पिल्लं होतं ती. इचं नाही. तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून माझे व्हिडिओ बघता ते नक्की तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. मला पण बघायचं आहे तुम्ही नेमका कोणत्या जिल्ह्यातून बघू राहिले, नाही का. बाकी मी तर अहिल्यानगरवरून आहे, शहरात नाही राहत मी अहिल्यानगरमध्ये. मी गावात राहतो अहिल्यानगरमध्ये, तालुका नगर आहे, नाही का. तर मी ना गावात राहतो, शहरात नाही राहत. तुम्ही जसं जुने ब्लॉग जर बघितले असेल नाही का, जुने नाही म्हणजे पण गावाकडलेच आहे तसं म्हणत तुम्ही माग बघा असं, नाही का. आहे ना आपण हे घामेला मांडू कुट्टीचं भरलेलं. बाकी म्हणजे गावाकडे बघा ना कसा कचरा असो चौखण. आणि जास्त जास्त लक्षणे बघा किती घाण केलेली आहे, म्हणजे लक्ष नाही केलेली. आपल्या पाऊस मामाने गेलेली, पाऊस मामा खाली सांडले म्हणजे पाणी आलं का त्याच्यानंतर मग या चिखल होतं तिचे पायाने, नाही का. लक्ष याला नाव माहिती आहे आपलं, लक्ष नाव आहे. आपण एवढं घामेला मांडू आता. बाकी बघा ना किती कचरा असतो इकडं गावाकडं. आता मला एका हाताने उचला ना, आता मी शूटिंग बंद करतो. आपल्या पेरू झाडाला बघा ना किती बार आलेला आहे.
नुसते पिरू 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 पिरू. आता ते काय करायला माहिती आहे का, पिरू येते आणि ते नुसते खाली पडत येत, कोणाच्या पण डोक्यात गाडीवरती पडते नाही का, असा विषय आहे ना तर पिरूचा. बाकी तुम्ही आता हे बघा, आधी उन्हाळ्यात बघा ना असं कुठंच असं हिरवगार नव्हतं, आता बघा किती हिरवगार झालेलं आहे चौकट. कुठं बघताना तिकडे हिरवगार दिसतंय की नाही. तर फायनली मित्रांनो बाबांनी ते आलेले आहेत, त्याचबरोबर बाबांनी त्यांनी हँडल आणलं आहे, त्यासोबत त्या सायकलीचे मोठं पण आणलेलं नाही का. आणि त्याच्यासोबत काय काय फुले आहे. हा मित्रांनो मला माहित नाही कोणतं आहे, जास्वंदाचं आहे का गुलाबाचं आहे, पण आहेत दोन हे कदाचित कायच आहे काही नाही बा, मला नाही माहिती, पण जास्वंदाचे फुलाचे आहेत 2 रोपटे नाही का. गुलाबाचं कोणतं आहे आता मला नाही माहिती. हे 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 जास्वंदाचं आहे का. हा मित्रांनो हे गुलाबाचं आहे आणि हे जास्वंदाचं आहे बरोबर. ओके. आणि हे बघा ही सायकलीची थोडे हँडल मोठं आलं आणि त्याच्यासोबत आहे ना ह्या 2 मोठ्या पण आता सगळं 220 रुपयाला पडलं नाही का. आणि त्याच्याच बरोबर आहे ना आपलं एक हे ना हे 2 आपल्याला जुने हँडल होतं ते हे आहे आणि ते तुटलं होतं आपलं नाही का. आपल्याला हे रिप्लेस करू आणि हे टाकू नाही का. आता हे सेट करू आपण थोड्या वेळ नाही का. त्याच्या आधी काही नाही आता सेट करू आपण त्याच्यात टाकून देऊ, पण त्याच्यापेक्षा आपण हे काढून घेऊ नाही का. पण नाही तर परत गंजबीज झाले परत तुटायचं, त्याच्यापेक्षा आपण काढून घेऊ नाही का. मी फिक्स करून राहिलोय आणि ते आहे ना मला हे मोठंच आहे ना आतमध्ये नाही का. आईचं इकडे आहे ना रोप लावायची लगेच तयारी चालू झालेली आहे. तिला इतकी उत्सुकता आहे फुलांपासून नाही का. होय आहे जास्वंदाचं लावायचं आहे आणि इकडे आहे ना गुलाबाचं लावायचं नाही का. आणि मग थोडं रिक्षा एवढंच आहे का ते पाण्याचं पाणी नाही पडावं आणि त्याच्या मुळानं उपटावं नाही का. बाकी आता मला कोण नाही राहिले कशी मूठ घालायची आतमध्ये नाही का. आणि रियांचे इकडे घेऊन राहिलं रिया. मला तर काही ना अजून नाव नाही माहिती रियास याचं. जसं माऊ झालं तर आपण माऊ ए माऊ ऐ हे का मित्रांनो आईनी आणि बाबांनी मिळून लावलेलं आहे. आजच्याला आहे ना बुधवार आहे आणि मी रविवारचा व्लॉग परत एंड करायचं विसरलो, कारण की रात्री झालं होती आणि रात्रीच्याला आहे ना मग ते काय झालं रात्रीच्या नीट व्लॉग एंड करायचं पण लक्षात नाही राहिलं. बाकी जर शिकते अंधार पण येतो, कारण की आपल्या मोबाईलची क्लिअरिटी तुम्हाला माहिती आहे कशी नाही का. आणि ते नाईट मोड असतो ना एक, तो नाईट मोड माझ्या मोबाईलमध्ये नाही असा विषय झाला. बाकी आपण फुलाची झाडं लावले आणि आता ते दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारचा ब्लॉग आहे ना. आणि मी बुधवारी ब्लॉग हा एंड करून राहिलो, एडिटिंग करून राहिलो तेव्हा लक्षात नाही का. आणि रविवारी ते फुलं लावले ना आपण, तर सोमवारी आहे ना त्याचं एक फुल पण आलं होतं गुलाबाच्या जास्वंदाच्या फुलाला फुल पण आलं होतं, लगेच उमललेलं पण होतं सकाळच्या पारी. आणि मी 8 तासापूर्वी बघून गेलो तेव्हा तर फुलं उमललेलं नव्हतं, पण 8 तासानंतर लगेच उमललं. कसं काय उमललं काही नको नाही का. आणि बाकी रिया आणि शेअर पण येतात झोपलेले आहेत. कशी आज येऊ राहिली मस्तपैकी झोपली, तशा पायाने येतात वरती नाही का. आता मी व्लॉग एंड करतो नाही का. ज्या कामासाठी मी आलो ते व्लॉग एंड करतो. बाकी आजचा पण मी व्लॉग शूट करून राहिलो, कारण की आजच्या माझं खूप पोट दुखत होतं. याच्यामुळे मी शाळेत पण गेलो नाही, कारण की सकाळच्या पहिले खूप पोट दुखलं, म्हणजे उभं पण राहत नव्हतं येत नाही का. तर आता त्याचे ठीक झाले म्हणजे मग म्हटलं व्लॉग पण शूट करतो आणि बाकी व्लॉग त्या रविवारचा हँडल एडिटिंग पण करून घेतो नाही का. तर चला आजचा रविवारचा ब्लॉग तुम्हाला कसं वाटलं तुम्ही नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. भेटूया लवकरच आजच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.